तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्राची व्याप्ती हे अभ्यासणार आहोत. याच्या पहिले मी काही व्हिडिओज या लेसनचे अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसेल तर ते तुम्ही नक्की पाहून घ्या. एखाद्या विषयाची व्याप्ती म्हणजे त्याची अध्ययन कक्षा किंवा क्षेत्र होय. म्हणजे एखाद्या विषयाची व्याप्ती म्हटलं तर काय, तर त्याची अध्ययन कक्षा आणि क्षेत्र कुठपर्यंत विस्तारित आहे, त्या विषयाच्या अभ्यासामध्ये त्याची खोली किंवा त्याचे क्षेत्र कुठपर्यंत विस्तारित आहे, म्हणजे त्या विषयाची व्याप्ती होय. तसेच विषयाची व्याप्ती म्हणजे त्याच्या अभ्यासाची सीमारेषा देखील होय. समाजशास्त्राचा अभ्यास विषय खूप व्यापक आहे, कारण सामाजिक आंतरक्रियांमध्ये सर्व घटक समाजशास्त्राच्या अभ्यासात समाविष्ट होतात. समाजशास्त्राची व्याप्ती पुढील नवीन अभ्यास क्षेत्रांच्या आधारे समजावून घेता येते. तर पहिला मुद्दा आहे जैव समाजशास्त्र. जैव समाजशास्त्र ही शाखा समाजशास्त्रात नव्याने निर्माण झालेली आहे. या शाखेतील संशोधक समाजशास्त्रातील विविध तंत्रे आणि पद्धतीचा वापर करून, तसेच या पद्धतींच्या निष्कर्षांचा उपयोग करून जीवशास्त्राची मानवी सामाजिक जीवनातील भूमिका काय आहे याचा अभ्यास करतात. दुसरा मुद्दा आहे कलेचे समाजशास्त्र. कलेच्या समाजशास्त्रात सौंदर्यशास्त्र आणि कला जगताचा अभ्यास केला जातो. यात कलेचे उत्पादन व ग्रहणाचा सामाजिक संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तिसरा मुद्दा आहे विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र. आता विपणन म्हणजे मार्केटिंग ही समाजशास्त्राची व्यावहारिक शाखा असून यात समाजशास्त्रीय पद्धती वापरून अर्थपूर्ण पद्धतीने बाजारनीती समजावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यात समाजशास्त्रातील व बाजारनीतीतील सैद्धांतिक ज्ञान, ग्राहकांच्या विविध प्रकारांचे ज्ञान व गरजा यांचे विश्लेषण केले जाते. नंतरचा मुद्दा आहे दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र. तर सामाजिक जीवनातील सर्व दृश्यांचा, चित्रांचा अभ्यास समाजशास्त्राची ही शाखा करते. समाजशास्त्रीय संशोधनात सर्व दृश्य प्रतिमांचा वापर सामाजिक तथ्य म्हणून करण्याचा प्रयत्न या शाखेद्वारे केला जातो. नंतरचा मुद्दा आहे डायस्पोरा अध्ययन. म्हणजेच डायस्पोरा अध्ययन हा एक नवीन आंतरविद्याशाखीय अभ्यास विषय समाजशास्त्रात नव्याने अभ्यासला जाऊ लागला आहे. यात प्रामुख्याने स्थलांतर आणि त्याचे मानवी जीवनातील विविध भागांवर होणारे परिणाम अभ्यासले जातात. म्हणजे डायस्पोरा म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की स्थलांतर म्हणजे की या विद्याशाखेमध्ये प्रामुख्याने स्थलांतर होते आणि त्याने जे मानवी जीवनावर परिणाम होते आणि मानवी जीवनातील विविध भागांवर होणारे परिणाम या विद्याशाखेमध्ये अभ्यासले जातात. उदाहरणार्थ सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, लोकसंख्या विषयक, मानववंशशास्त्र विषयक, राजकीय, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी अभ्यास यात केला जातो. वर नमूद केलेली सर्व अभ्यास क्षेत्रांची यादी ही सर्वसमावेशक स्वरूपाची नाही. ही समाजशास्त्र या विस्तृत विद्याशाखेत समाविष्ट असलेली काही मोजकी अलीकडील उदाहरणे आहेत. म्हणजे समाजशास्त्रामध्ये फक्त ह्या एवढ्याच विद्याशाखा नाही आहेत, तर यामध्ये अनेक विस्तृत अशा विद्याशाखा आहे. त्यामधील काही शाखेबद्दल आपल्याला यामध्ये सांगितले आहे. समाजशास्त्राची व्याप्ती ही बदलत्या, आधुनिक व गुंतागुंतीच्या समाजात अधिक व्यापक होत जाते. समाजशास्त्राचे महत्त्व पुढीलप्रमाणे. पहिला, समाजशास्त्र समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करते. समाजशास्त्रामुळे समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य झाले आहे. विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साधण्यासाठी गुंतागुंतीच्या मानवी समाजाचे शास्त्रीय ज्ञान असणे आवश्यक आहे. समाजाचे शास्त्र आपल्याला आपल्या क्षमता, आपली बुद्धी व आपले स्व समजण्यास मदत करते. आपल्याला बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी मदत करते. तसेच सामाजिक जीवन समजावून घेण्यासाठी मार्गदर्शन करते. दुसरा मुद्दा आहे समाजशास्त्र समाजातील विविधतेसंबंधी ज्ञान देते. म्हणजे समाजामध्ये जे विविध समाज असतात, समूह, समुदाय, त्यांची जगण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, सांस्कृतिक विविधता, धार्मिक आणि प्रादेशिक भिन्नता व समाजाचे बहुआयामी स्वरूप समजावून घेण्यासाठी समाजशास्त्र मदत करते. म्हणजेच समाजशास्त्र समाजामध्ये ज्या विविधता आहे, त्या विविधता हे समुदायामध्ये असू शकतात, समूहामध्ये, समाजामध्ये, सांस्कृतिक, धार्मिक, प्रादेशिक आणि वेगवेगळ्या भिन्नता या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण समाजशास्त्रामध्ये करतो. समाजशास्त्रामुळे आपल्याला हे सर्व समाजामधील जे विविधता आहे ते समजण्यास आपल्याला मदत होते. तिसरा मुद्दा आहे समाजशास्त्रामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. आता सामाजिक वास्तवाकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन समाजशास्त्रामुळे विकसित होतो. यामुळे व्यक्ती अधिकाधिक वस्तुनिष्ठ, विवेकवादी, चिकित्सात्मक, पूर्वग्रहमुक्त आणि सकारात्मक विचार करू लागते. चौथा मुद्दा आहे समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख आहे. समाजशास्त्राची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस समाजशास्त्र हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे त्याची उपयोगिता जास्त वाढत आहे. आधुनिक काळातील गतिमान समाजाचे समाजशास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी या शास्त्राची नितांत गरज आहे. बदलत्या समाजातील व्यवसायांचे स्वरूपही सतत बदलत आहे. बदलता समाज, बदलत्या गरजा आणि व्यवसायांचे बदलते स्वरूप या सर्वांचा ताळमेळ समाजशास्त्रीय ज्ञान घालू शकते. या दृष्टिकोनामुळे समाजशास्त्राचे महत्त्व वाढत आहे. समाजशास्त्र हा फक्त बंद खोली शिकवण्याचा विषय नाही, तर अनेक क्षेत्रात याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे व वाढत आहे. म्हणजेच समाजशास्त्र हे फक्त आपण एका बंद खोलीमध्ये अभ्यासू शकत नाही, तर याचे प्रात्यक्षिक जीवनात पण खूप गरज आणि महत्त्व आहे. हे एक व्यवसायाभिमुख आहे.
उदाहरणार्थ उद्योगधंदे, सामाजिक सेवा, समाजकार्य, कायदा, स्पर्धा परीक्षा, मार्केटिंग, जनसंपर्क, पत्रकारिता, प्रसारण, कौशल्य विकास, संपर्क क्षेत्र, बिगर शासकीय संघटना म्हणजेच NGO, कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा, विमा क्षेत्र, पुनर्वसन, सामाजिक कल्याण, ग्रामीण विकास, पर्यटन, कुटुंब कल्याण, जनगणना प्रक्रिया, योजना आणि नियोजन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक संशोधन, सामाजिक समुपदेशन, पोलीस खाते, आदिवासी कल्याण, सर्वसमावेशक शिक्षण, सुधारात्मक प्रशासन, उपभोक्ता संशोधन इत्यादी. म्हणजेच या सर्व क्षेत्रामध्ये आणि फक्त एवढ्याच क्षेत्रामध्ये नाही तर अशा अनेक खूप अशा व्यापक क्षेत्रांमध्ये समाजशास्त्राचा उपयोग केला जातो. कारण आपल्याला जर समाजात राहून काम करायचे असेल, आपल्याला कुटुंब कल्याण, सामाजिक कल्याण, कामगार कल्याण आणि अशा बिगर शासकीय संघटनेमध्ये जर जाऊन आपल्याला कार्य करायचे असेल तर आपल्याला समाजाचे ज्ञान हे असावेच लागते. त्यामुळे समाजशास्त्र या सर्व क्षेत्रात खूप उपयोगाचे आहे. नंतरचा 5वा मुद्दा आहे सामाजिक समस्यांवर उपाय शोधणे. म्हणजे सध्याचा समाज हा अनेक सामाजिक प्रश्नांना तोंड देतो आहे. जसे की दारिद्र्य, बेकारी, दहशतवाद, अतिरिक्त लोकसंख्या, स्थलांतर आणि सामाजिक अस्वस्थता, व्यसनाधीनता, सामाजिक विघटन, वांशिक आणि जातीय संघर्ष, धार्मिक दंगली, जमातवाद, बालगुन्हेगारी इत्यादी. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय समतोल ज्ञान आवश्यक असते. समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा योग्य वापर करून असे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जेव्हा आपल्याला समाजशास्त्राविषयी म्हणजे समाजातील लोकांविषयी, समाजातील घटनांविषयी माहिती असेल, तेव्हाच आपण हे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करू शकू. कारण हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला त्यासंबंधीचे ज्ञान हे असणे आवश्यक असते. 6वा मुद्दा आहे समाजशास्त्र हे माणसाला काळानुरूप ज्ञान देते आणि दक्ष ठेवते. समाजशास्त्राला व्यावहारिक मूल्य आहे. हे माणसाला काळानुरूप तसेच दक्ष राहण्यास मदत करते. सामाजिक परिस्थिती, सामाजिक घटना, बदलता समाज आणि या सर्वांना योग्य प्रतिसाद कसा द्यावा याचेही भान समाजशास्त्राकडून मिळते. तर या पाठामध्ये आपण समाजशास्त्राचे अर्थ, स्वरूप, व्याप्ती, समाजशास्त्र अभ्यासण्याची उपयुक्तता जाणून घेतली. यापुढे समाजशास्त्राच्या विकासात योगदान दिलेल्या महत्त्वाच्या विचारवंतांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्यामध्ये निश्चित निर्माण झाली असेल. तर ते आपण पुढच्या धड्यामध्ये नक्कीच अभ्यासूया. तर आता आज आपण या धड्यामध्ये काय काय अभ्यासलेलं आहे आतापर्यंत. तर समाजशास्त्रामध्ये मानवाचे सामाजिक वर्तन आणि सामाजिक संबंधांचा अभ्यास आपण यामध्ये केला. ऑगस्ट क्रॉम्प हे समाजशास्त्राचे जनक आहे हे आपल्याला कळले. ऑगस्ट क्रॉम्प यांनी प्रथम समाजशास्त्र ही संज्ञा वापरली, त्यामुळे त्यांना समाजशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. समाजशास्त्र ह्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली. हा शब्द लॅटिन भाषेतील सोशियस आणि ग्रीक भाषेतील लोगोस या शब्दांपासून बनला आहे आणि याचा अर्थ समाजाचे अभ्यास करणारे शास्त्र असा आहे हे आपण बघितले. समाजशास्त्राचे संस्थापक जनक म्हणून कॉम्ट बरोबर स्पेन्सर, डर्खाइम, मार्क्स, वेबर यांचीही नावे घेतली जातात हे आपल्याला कळले. आधुनिक गुंतागुंतीच्या समाजात समाजशास्त्राला किती महत्त्व आहे हे सुद्धा आपण या धड्यामध्ये अभ्यासले आहे.